जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालाय आणि लोक मंदी 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 असं सांगत होते, पण चालू वर्षातला आर्थिक विकासाचा दर हा 7% अधिक रजिस्टर झालेला आहे आणि जगात सर्वाधिक विकास वृद्धीचा दर हा भारताचाच आहे। फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आजही भारत आहे आणि जवळपास आपण 345 लाख कोटीचा टप्पा पार केलेला आहे। 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे अत्यंत वेगाने भारताची वाटचाल ही आता चाललेली आहे। विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत। पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे। एक काळ आपण असा बघितला की विदेशी कर्जाखाली बुडलेला भारत, फ्रेजाइल 5 अर्थव्यवस्था आणि वर्ल्ड बँक किंवा IMF हे सांगायचं की यातनं बाहेर निघाला नाही तर भारत डेट ट्रॅपमध्ये जाईल, कारण विदेशी कर्ज परत करण्याकरता भारताकडे पैसे नाहीत। आज त्या भारताकडे एका दिवसात परत करावे लागले तरी 94% कर्ज आपण एका दिवसात परत करू शकतो। UPAच्या सरकारमध्ये 1 महिन्याच्या इम्पोर्टचे देखील आपल्याकडे विदेशी मुद्रा नसायची, ती आता 11 महिन्याची आपल्याकडे आपल्या स्टॉकमध्ये या ठिकाणी आहे। GST आता 22 लाख कोटींवर गेलाय आणि अर्थातच यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे। UPAचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये 12,000 पटींनी वाढ झाली आहे आणि 314 लाख कोटी रुपयाचे डिजिटल व्यवहार आज भारतात चालले आहेत। चायना सहित सगळ्या देशांना भारताने मागे टाकलेला आहे डिजिटल व्यवहारांमध्ये आणि विशेषतः आम्ही तयार केलेला UPI हा आता जगातले 30 देश वापरतायत। ब्राझील सारखा देश हा देखील आता UPI वर शिफ्ट होतोय। ही मला असं वाटतं की भारतीयांकरता अत्यंत गौरवाची परिस्थिती आहे आणि प्रत्यक्ष कर संग्रह डायरेक्ट टॅक्सेस 27 लाख कोटीपेक्षा जास्त गेले आहेत। प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह मध्ये 20 लाख कोटीपेक्षा अधिकची विक्री आणि 12 लाख नवीन रोजगार तयार झाले आहेत। मेक इन इंडियामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं आता 1.9 लाख कोटीवरनं 11.3 लाख कोटीवर गेली आहेत आणि सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारत आता वैश्विक हब होतोय। जवळपास 1,64,000 कोटी रुपयाच्या 12 प्रकल्पांना सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये देशामध्ये मंजुरी मिळाली आहे आणि चिप्सचं प्रोडक्शन देखील आता भारतामध्ये सुरू झालेलं आहे।